सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मोटिवेट केलं. बोलायची काही गरज नाही, लोकांच्या चेहऱ्यावरून आपल्याला तिथे भाव त्यांची मजा आलेली आहे, काही गोष्टी समजल्या आहेत, त्याचा विश्वास करतो लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या बॉडीमध्ये आणि मजकूर कंपनीच्या त्याच्या आणि आमचे बनकर साहेब यांनी खूप खूप धन्यवाद. त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आमच्याकडे आयोजित केलं, मोटिवेट करायला आणि खूप मोठ्या शिक्षणाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगून गेल्या. नंतर आमच्याकडे कंपनी चुका घडल्या, काही आम्हाला वर्ष उठून आल्या, आम्ही कुठे कमी पडतो, कुठे कंपनीला सपोर्ट करायला कमी पडलो आम्हाला कुठे कंपनीसोबत चाललं पाहिजे. कंपनी ही सदैव वर्करांच्या सोबत असते आणि ती काय राहणार या आम्हाला कार्यक्रमात दिसून आलेलं. मला तर असं वाटतं या कार्यक्रमात काय चांगला शिकलोय आणि स्वतःच्या पर्सनल लाईफच्या गोष्टी पण आम्हाला शिकवल्या की लीड आणि रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये काय आहे. जर लीड वाढली तर रिस्पॉन्सिबिलिटी काय प्रॉब्लेम होतो, जर लीड कमी असेल तर रिस्पॉन्सिबिलिटी वाढली तर आपलं जीवन आयुष्य खूप चांगलं राहील, प्रेशर कमी येतो आपल्याला आणि आपलं आयुष्य खूप चांगलं झाल्यासाठी मेडिटेशन खूप होतं. शेवटी सेशन घेतलं, मेडिटेशन खूप अनुभव चांगलं होतं. म्हणजे तुम्हाला सांगायचं मी विसरून गेलो की मी हॉस्पिटलला बसलो होतो आणि तुला कॉलेज एन्जॉय केला होता. पूर्णपणे माझ्या न्यूट्रल झालं पूर्ण मेडिटेशनमध्ये. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला खूप चांगला मोटिवेट केलं. मेडिटेशन एकदम छान वाटला, म्हणजे रिलॅक्स झालो एकदम आणि तसा बघायला पूर्ण कार्यक्रमच छान झाला. सर्वांनाच आवडला असेल नक्कीच. काही समजले नाही, पण मला असं वाटलं प्रत्येक माणसाचे विचार हे सर्वात महत्वाचे आहेत. तुम्ही विचार कसे करता त्यानुसार तुम्ही पुढे जाणार. तुम्ही निगेटिव्ह विचार करता निगेटिव्ह जाणार, पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह. तर विचार बदलणे गरज आहे प्रत्येक व्यक्तीची. ती वैयक्तिक आयुष्यात असतं आणि प्रोफेशनल मध्ये असतं. थँक्यू सर. सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद की सरांनी स्वतः चांगलं मोटिवेट केलं आम्हाला आणि याच्यावर जसं कन्फ्युजन सांगितलं तसं आमचे याच्याचे हे आणि बनकर साहेब यांनी सुद्धा आम्हाला या सेशन वाटला तर खूप चांगलं वाटलं आणि असे सेशन कंटिन्यू होत राहावं अशी अपेक्षा केली. आणि या सेशनमधून असं बरंच काही गोष्टी शिकलो की ते काही टीम लिडर सोबत सगळे राहायला पाहिजे आणि टीम लिडर आणि ट्रस्ट केलं पाहिजे सगळ्यांच्यावर लिडरवर आणि टीमने सुद्धा त्या लिडरवर ट्रस्ट करायला पाहिजे. तसंच परफेक्ट कम्युनिकेशन कसं करायला असायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे सांगितलं आणि ते आम्हाला आवडलं. तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. छान प्रोग्राम आहे केला. आता तुम्ही एवढं मोटिवेशन दिले ते तात्पुरतं नाही करता, पण इथून बाहेर गेलं ते आपण चांगला आपण वापर केला तर ते चांगलं होतं. तो बोलणं होतं आणि त्यांना होतं नसं तर ते प्रत्यक्षात केलं पाहिजे. खूप छान. धन्यवाद. थँक्यू.